नमस्कार मंडळी, तर मी तुमची मिनी ब्लॉगर रोही. जय शिवराय मंडळी सर्वांना. सकाळी लवकरच अगदी प्रसन्नमय वातावरणात आम्ही चाललोय महाराष्ट्रातल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिरात. महाराजांचे पहिले भव्य मंदिर हे आपल्या ठाणे जिल्ह्यात ठाण्यावरून तुम्हाला फक्त 1 तासात तुम्ही पोहोचाल, ते म्हणजे मराठीपाड्यामध्ये. अगदी गावातून गल्ल्यातून रस्ते काढत शेवटी आम्ही येऊन पोहोचलो आमच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्तिपीठ म्हणजेच मंदिरापर्यंत. 4 एकरामध्ये हे संपूर्ण मंदिराची बांधणी केलेली आहे, तर हे बघण्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे पोहोचल्यानंतर पहिले तर आम्ही थोडं फ्रेश झालो आणि ज्यूस घेतला. गारेगार ज्यूसने डोकं जशी शांत झालं होतं. आपल्या महाराष्ट्रातील महान मराठा योद्ध्याला समर्पित केलेले हे पहिले मंदिर आहे. शिवक्रांती प्रतिष्ठान या ट्रस्टने हे बांधलेले पहिले महाराष्ट्रातील मंदिर आहे. तर 42 फूट उंच हा असा भला मोठा प्रवेशद्वार आणि 55 फूट उंचीचे मुख्य शिखर. मंदिर जे आहे संपूर्णरित्या गड किल्ल्यांच्या शैलीत आहे. तर मंदिराच्या बाहेरचं संपूर्ण बाह्य सौंदर्य डोळ्यात टिपून ओढ लागली होती महाराजांच्या दर्शनासाठी. गाभाऱ्यात पोहोचल्यावर पहिलं दर्शन झालं आई तुळजाभवानीचं. आईचं गोड रूप पाहून मनाला पण शांतता वाटली. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. तर महाराजांचं दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या चहूबाजूकडे हे केवळ दर्शन स्थळ नसून तर शिवरायांचे विचार, पराक्रम आणि इतिहास जगासमोर मांडणारे शक्तिपीठ म्हणून ओळखलं जातं. तर मंदिराच्या एका प्रदक्षिणामध्येच तुम्हाला महाराजांच्या इतिहासाचे संपूर्णरित्या दर्शन घडेल. आणि एवढं संपलेलं नाहीये, ह्या संग्रहालयात तुम्हाला शिवकालीन तलवारी, ढाली आणि इतर युद्ध साहित्याच्या प्रतिकृती तुम्हाला पाहायला दिसतीलच. आणि व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. अजून खूप काही बघण्यासाठी आहे, जसं की मंदिराच्या तटबंदी, बुरुज यामुळे परिसरात आणि वातावरणात एखाद्या ऐतिहासिक गड किल्ल्यावर असल्याचा अनुभव येतो. तर मंदिराच्या अंतर्गत परिसरात निसर्ग आणि फक्त शांतताच होती. तर आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला मराठा साम्राज्याची गौरवशाली इतिहास आणि महाराजांची युद्धनीती कळावी, हा या मागचा मुख्य उद्देश असावा. सोबतच विनायक, प्रणाली, शुभांगी मॅडम, आदित्य आणि मोहिनी सुद्धा होती. कमेंट सबस्क्राईब, जेणेकरून आमच्याकडे आयफोन येईल नंतर व्हिडिओ काढायला. तर आजचा हा संपूर्ण दिवस खूपच चांगला गेला. महाराजांचं दर्शन खूप सुंदर झालं. शेवटी थोडीशी भूक लागली म्हणून वडापाववरती भूक निवाळली आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड कमेंट करत राहा. रुई मिनी ब्लॉगरला फॉलो करा. थँक्यू.